माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील कुरुम येथील उडान पुलावरून दुचाकीने प्रवास करणाऱ्या 2 इसमाला अज्ञात वाहनाने जोरदार दिलेल्या धडकेत जागीच ठार झाल्याची घटना 16 फेब्रुवारी रोजी रात्री 8:15 वाजताच्या दरम्यान घडली आहे। मृतकाचे नाव पिंटू सुखदेव सोनोने वय 40 व बाळू बबन गहुरकर वय 47 दोघेही राहणार मदापुरी येथील नागरिक असल्याचे समजते। माना येथून जवळच असलेल्या मदापुरी येथील मृतक 2 इसम हे कुरुमला आठवडी बाजारात आले असता गावी परत जाण्यासाठी पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून उडान पुलावरून जातेवेळी विरुद्ध दिशेने अमरावतीकडून अकोल्याकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या जोरदार मारलेल्या धडकेत पिंटू सुखदेव सोनोने व बाळू बबन गहुरकर हे दुचाकी क्रमांक MH27T 7054 या वाहनाने जात असताना जागीच गतप्राण झाले। अपघाताची माहिती माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूरज सुरोशे यांना मिळताच त्यांनी उपनिरीक्षक गणेश महाजन, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वानखडे, अंमलदार अविनाश बोरचे, दीपक सोळंके, उमेश हरमकर, पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे, ललित बनसरे, अक्षय आगलावे यांना घटनास्थळी रवाना केले। त्यांनी पोहोचून वाहतूक व्यवस्था सुरळीत करीत दोन्ही प्रेतांचा पंचनामा करून स्वविच्छेदनासाठी मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले। पोलीस हे अज्ञात वाहनाचा सुगावा लागावा म्हणून राष्ट्रीय महामार्गावरील कुरणखेड येथील टोल नाका, हॉटेल तसेच धाब्यावर असलेले CCTV पडताळणी करीत असल्याची माहिती माना पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गणेश महाजन यांनी दिली। सदरच्या अपघाताची बातमी लिहिस्तोवर माना पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता। अधिक बातम्यांकरिता नक्की भेट द्या अजिंक्य भारत न्यूज।